पुढच्या बातमीकडे वळूयात। मोदींवर संकट आलं तर मीही धावून येईन असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी। मोदी तुम्हीच राज्यावर संकट म्हणून आलेला आहात। ठाकरेंनी उपरोधिक हा टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मदत करणारा पहिला मी असेन असं पंतप्रधान मोदी यांनी टीव्ही 9च्या महामुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं। वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था उनकी रेगुलरली। मैं वहिनी को फोन करके पूछता था कि भाई क्या हुआ। वो ऑपरेशन करने से पहले मुझे फोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है। मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या दीजिए। तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है। और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते। आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन। मोदीजींनी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल। फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्हाला स्वतःला आवर घाला। कारण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते। याचं सरकार कसं पाडायचं याचे हातपाय हलत नाहीत, याला तर खाली खेचला पाहिजे। म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते। मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेहऱ्याचे फाटे खाली काय करतायत। बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं। अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला मी मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल। तो शब्द तुम्ही मोडला।